नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आज आपण नीट 2024 साठी समान मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना रँक कसा दिला जातो या संदर्भातला टाय ब्रेकिंग रूल जो असतो त्या संदर्भात आज आपण चर्चा करण्यासाठी आपल्या समोर आलोय। वास्तविक एनटीएचं ज्यावेळेस ब्रोशर आलं होतं त्यावेळेस टाय ब्रेकिंग रूल वरती आपल्याला एक व्हिडिओ सुंदरपणे बनवण्यात आलेला होता, परंतु काल एक नवीन नोटिफिकेशन एनटीएच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेला आहे आणि टाय ब्रेकिंग रूल हा बदल झालेला आहे। आपण टाय ब्रेकिंग रूल म्हणजे काय असं आपण समजूया। बऱ्याच वेळा आपण जे म्हणतो की मार्क्सच्या आधारित आपल्याला ऍडमिशन मिळत असतं, परंतु तसं नसतं, तर पर्सेंटाईलच्या आधारित असतं आणि पर्सेंटाईल जे असतं ते त्याला आपण ऑल इंडिया रँक वरती जातो। प्रत्येक विद्यार्थ्याला एकच ऑल इंडिया रँक दिला जातो आणि बऱ्याच वेळा 570 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला सर्व विद्यार्थ्यांना एकच रँक कसा देता येणार, त्यामुळे त्याच्यामध्ये एक रूल केला जातो की ज्याला हायर रँक कुणाला द्यायचा आणि लोअर रँक कुणाला द्यायचा, त्यासाठी समान मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला रँक कसा द्यायचा, म्हणजे वरचा रँक कुणाला द्यायचा आणि खालचा रँक कुणाला द्यायचा या संदर्भातला जो नियम असतो त्याला टाय ब्रेकिंग रूल असं म्हणतात। वास्तविक याच्या संदर्भात आपण 2021 पर्यंत चा एक टॉपिक अगोदर 1 मिनिटात रुपूया। तर 2021 पर्यंत आफ्ताब शोएब म्हणून एक होता, त्याला पण 720 मार्क पडले आणि आकांक्षा सिंग म्हणून होती मुलगी, तिला पण 720 मार्क पडले होते। त्यावेळेस टाय ब्रेकिंग रूल कसा होता किंवा 720 दोघांनाही मार्क पडले तरी पण शोएब आफ्ताबला 1 नंबरचा रँक दिला होता आणि 2 नंबरचा रँक आकांक्षा सिंगला दिला होता। म्हणजे 720 मार्क पडून सुद्धा या ठिकाणी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी सर्वांना समान, म्हणजे आणि इनकरेक्ट आन्सर करेक्ट आन्सर सगळे रूल इथं बंद होत असताना सुद्धा या ठिकाणी हायर एजला हायर रँक दिला जात होता। म्हणजे 2021 पर्यंत जो नियम होता तो म्हणजे फिजिक्सचे ज्यांना जास्त मार्क्स आहेत, ज्याला बायोलॉजीमध्ये हायर मार्क आहे, समान मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये, म्हणजे समान म्हणजे 620 मार्क असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये ज्यांना बायोलॉजीचा जास्त मार्क्स आहेत त्यांना वरचा रँक दिला जायचा आणि समान मार्क्स असून बायोलॉजीमध्ये जर समान मार्क्स असतील सर्व ज्या विद्यार्थ्यांना, त्याच्यामध्ये ज्यांना केमिस्ट्रीला समान मार्क आहेत त्यांना त्याच्यानंतरचा रँक विचार केला जायचा आणि त्यानंतर फिजिक्सचा विचार व्हायचा आणि नंतर निगेटिव्ह म्हणजे इनकरेक्ट आन्सर किती आहे, म्हणजे एवढे सर्व मार्क्स मिळवण्यासाठी ह्या विद्यार्थ्यांना किती निगेटिव्ह इनकरेक्ट आन्सर्स आहेत त्याचा विचार व्हायचा आणि सगळ्यात शेवटी रूल जो होता तो एज होता। ज्याला हायर एज आहे त्याला वरचा रँक द्यायचा, लोअर एज ज्याचं वय कमी आहे त्याला खालचा रँक दिला जात असायचा। परंतु 2024 मध्ये तो रेंज बदल झाला होता, तो टाय ब्रेकिंग रूल मध्ये बदल झाला होता इन्फॉर्मेशन ब्रोशर मध्ये आणि ते संदर्भात आपण तुम्हाला सर्वांना सांगत आलोच होतो। म्हणजे तो कसा रूल होता तो आपण पाहून त्याच्यामध्ये आता बदल झालेला आहे कालच्या नियमानुसार आणि तोच लागू होणार आहे, त्यामुळे त्याच्या संदर्भात आपण थोडा स्टडी करूया। पहिली गोष्ट, टाय ब्रेकिंग रूल मध्ये समान मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला वरचा रँक आणि खालचा रँक कसा द्यायचा, कसा ठरवला जातो या संदर्भातला रूल आहे। पहिला जो आहे तो हायर मार्क्स असणाऱ्या किंवा पर्सेंटाईल असणाऱ्या बायोलॉजीमध्ये हायर पर्सेंटाईल असणाऱ्या विद्यार्थ्याला वरचा रँक द्यायचा। त्यानंतर विचार व्हायचा की समान मार्क्स असून समान बायोलॉजीमध्ये मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्यांना हायर रँक केमिस्ट्री हायर मार्क्स आहेत, म्हणजे जास्त मार्क्स केमिस्ट्रीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्याचा विचार केला जायचा आणि त्यानंतर हायर मार्क्स इन फिजिक्स, म्हणजे पहिल्यांदा जर समान मार्क्स असतील त्यानंतर बायोलॉजीला ज्याला जास्त आहेत त्याला वरचा रँक, परंतु समान मार्क्स असून बायोलॉजीला जर बायोलॉजीच्या दोन्ही विद्यार्थ्याला समान असेल तर केमिस्ट्रीला ज्याला जास्त आहे त्याला वरचा रँक दिला जायचा आणि त्यानंतर फिजिक्सचा विचार व्हायचा। आणि नंतर हा जो रूल संपल्यानंतर चौथा एक टॉपिक होता तो म्हणजे ड्रॉ ऑफ लॉट्स बाय युजिंग कॉम्प्युटर और IT विथ नो एनी ह्युमन इंटरव्हेन्शन, म्हणजे माणसाचे कसल्याही प्रकारचं इंटरव्हेन्शन न करता ड्रॉ केला जायचा आणि त्याला रँक दिलं जायचं। याच्यावरती थोडंसं अडचणी आल्या आणि बऱ्याच वेळा हा चुकीच्या गोष्टी आहेत असं म्हटल्यामुळे आत्ता मात्र नीट 2024 साठी टाय ब्रेकिंग रूल काल 2 दिवसामध्ये जे रूल आले ते मी तुम्हाला सांगितले, त्याच टाय ब्रेकिंग रूलचा आपल्याला यावेळेस विचार होणार आहे। या ठिकाणी 7 फॅक्टरचा विचार केलाय। पहिला, हायर मार्क्स किंवा पर्सेंटाईल इन बायोलॉजी, म्हणजे समान मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये हायर मार्क्स बायोलॉजीच्या असणाऱ्याला वरचा रँक मिळणार आहे। समान मार्क्स असून बायोलॉजीमध्ये समान असतील तर मात्र हायर मार्क्स और पर्सेंटाईल इन केमिस्ट्री, नंतर केमिस्ट्रीचा विचार केला जाणार। त्यानंतर तिसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे हायर मार्क्स म्हणजे सेम मार्क्स असून
फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये सेम असतील तर फिजिक्सचा विचार केला जाईल, ज्याला हायर मार्क्स फिजिक्स आहे ते. चौथा टॉपिक जो आहे तो लेस प्रपोर्शन ऑफ नंबर ऑफ अटेम्प्ट इन करेक्ट अँड करेक्ट आन्सर ऑल सब्जेक्ट. म्हणजे संपूर्ण उदाहरणार्थ धरून चाला की त्यानंतर चौथा रूल जो आहे 620 मार्क्स घेत असताना विद्यार्थ्याला जर समजा तिन्ही विषय म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे समान मार्क्स असतील तर मात्र हे सर्व मार्क्स मिळवत असताना सर्वात कमी त्यांनी इनकरेक्ट म्हणजे चुकीची उत्तरं किती दिलेली आहेत त्याच्यावर अवलंबून राहते. चुकीची उत्तरं जास्त देऊन एवढे मार्क्स मिळवले असते. म्हणजे 620 मार्क्स मिळवताना हे सर्व समान आहेत. 620 मार्क्स आहेत फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी तिन्ही विषयावर ते समान असतील, परंतु एखाद्या विद्यार्थ्यानं 10 इनकरेक्ट आन्सर देऊन हे 620 मार्क्स मिळवले असतील आणि समान मार्क्स मिळवले असतील, आणि एखाद्याने 9 इनकरेक्ट आन्सर म्हणजे चुकीचे उत्तर देऊन जर समजा 620 मार्क्स मिळवले असतील तर 9 वाल्याला हायर रँक मिळणार आहे. हा चौथा टॉपिक झाला. त्यानंतर पाचवा जो टॉपिक आहे तो पण समानच निघाला. म्हणजे संपूर्ण पेपरमधून इनकरेक्ट आन्सरची संख्या सर्वांचीच 10 आली आणि समानच सगळ्यांचे मार्क्स असतील. म्हणजे टोटल बेरीज पण समान आहे. फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या तिन्ही विषयांना प्रत्येकाला पण समान आहे आणि टोटल पेपरमध्ये सुद्धा इनकरेक्ट आन्सर म्हणजे चुकीचे उत्तर देण्याची संख्या पण सेम असेल. तर मात्र पाचवा टॉपिक विचार जाणार आहे तो म्हणजे इनकरेक्ट आन्सर म्हणजे लेस proportion of number of attempts incorrect and correct answers in biology, chemistry आणि फिजिक्स असे 3 टॉपिक मांडलेले आहेत. म्हणजे तीन कोणते टॉपिक आहेत बघा. म्हणजे तुम्हाला 620 मार्क्स घेत असताना बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री या तिन्ही विषयाला समान मार्क्स असतील आणि तिन्ही विषयाच्या टोटल पेपरमध्ये इनकरेक्ट आन्सर पण समानच असतील. तर त्या इनकरेक्ट आन्सरमध्ये सगळ्यात कमी बायोलॉजीचे ज्याचे असतील त्याला वरचा रँक, त्यानंतर सगळ्यात कमी इनकरेक्ट आन्सर हे समान, नंतर जर बायोलॉजी पण इनकरेक्ट समान असतील तर फिजिक्समध्ये इनकरेक्ट आन्सर, केमिस्ट्रीमध्ये इनकरेक्ट आन्सर ज्याचे जास्त कमी आहेत त्याला हायर रँक दिला जायचा आणि शेवटी फिजिक्सचा विचार केला जायचा. म्हणजे एकंदरीत ह्याच्यामध्ये एज जो फॅक्टर होता, वय, ज्याला हायर वय असेल त्याला वरचा रँक, हा रूल या ठिकाणी चेंज झालेला आहे, तो तसा राहणार नाही. आणि जो काही इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये चौथा टॉपिक सांगितलेला होता त्यामध्ये ड्रॉ ऑफ लॉट्स बाय युझिंग कॉम्प्युटर ऑर IT विदाउट ह्युमन इंटरव्हेन्शन. म्हणजे माणसांचा कसलाही हात न लावता ड्रॉ काढला जाईल आणि ज्याला नंबर येईल त्यानुसार दिला जाईल. हे गोष्ट थोडी चुकीची आहे. त्यामुळे हा रूल 7 टॉपिकमध्ये रूल नवीन रिवाइज्ड इन्फॉर्मेशन ब्रोशरमधलं हे नोटिफिकेशन आपल्याला NTA ने काढलेलं आहे. त्यामुळे टाय ब्रेकिंग रूलमध्ये कुणावरती अन्याय होणार नाही. त्यामुळं अंदाजे तुक्का मारणाऱ्यांना या ठिकाणी लॉस होणार आहे. ज्यांचं उत्तर ॲक्युरेट आहे आणि तेवढे मार्क्स मिळणाऱ्यांना हायर रँक मिळणार आहे. त्यामुळे इनकरेक्ट आन्सरची जेवढी संख्या आपल्या ह्याच्यामध्ये असेल, आपल्या संपूर्ण पेपरमध्ये असेल, तेवढा तुमचा रँक खाली येण्याची शक्यता आहे. हा एक टॉपिक या निमित्तानं लक्षात ठेवायचा आहे. त्याही पलीकडे जाऊन आपल्याला एक महत्त्वाचा टॉपिक सांगायचा आहे, तो म्हणजे हायर एजसाठी हायर रँक, म्हणजे ज्याचं वय जास्त आहे त्याला वरचा रँक होता, तो आता नियम यावर्षीपासून लागू नाही. एकंदरीत टाय ब्रेकिंग रूलच्या समान मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना रँक कशा पद्धतीने NTA दिलं जातं किंवा नॅशनल टेस्टिंग एजन्सी दिली जाते हे सांगण्यासाठी मी तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद.